मंत्रिमंडळाच्या परवानगीविना धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। कृषी विभागाच्या पत्रामध्ये 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला प्रस्ताव मंजूर झाल्याचा उल्लेख असून प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दावा दमानी यांनी केलाय। दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केला। धनंजय मुंडेंनी कृषी साहित्याची खरेदी आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले, पण त्या आदेशाच्या पत्रावर तारीखच नव्हती असा आरोप दमानी यांनी केला। तर दमानी या ज्याला पत्र म्हणतात ते पत्र नसून टिपण आहे असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं। टिपणावर तारीख टाकण्याचा प्रघात नाही असं देखील मुंडेंचं म्हणणं आहे। मंत्रिमंडळाची मान्यता नसताना धनंजय मुंडेंनी 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले असा आरोप दमानी यांनी केला। त्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसारच खरेदी आणि पुरवठ्यासाठी पत्र दिलं असं स्पष्टीकरण दिलंय। मंत्रिमंडळाची मंजुरी होती हे धनंजय मुंडेंनी खोटं सांगितलं असा आरोप दमानी यांनी केला। तर अंजली दमानी यांना याविरोधात तक्रार नोंदवण्याची मुभा असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। नाही, एकतर धनंजय मुंडे यांचं जे पत्र होतं त्याला तारीखच नाहीये आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की बाबा आपल्याला 23 तारखेला आणि 30 तारखेला मंत्रिमंडळाच्या याच्यातनं साफ डायरेक्शन झाले आहेत आणि मंजुरी मिळाली आहे आणि या मंजुरीच्या आधारे आता आपल्याला GR काढून थेट ते पैसे देण्याचे निर्देश सुद्धा त्या पत्रात लिहिलेले आहेत। गंमत म्हणजे या पत्रावर तारीख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाचीही मंत्रिमंडळाची ना 23 तारखेला मंजुरी होती ना 30 तारखेला मंजुरी होती।